लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 4 जानेवारीच्या भागामध्ये सोहम छानपैकी पेंटिंग करत असतो आणि तितक्यात तिथे अद्वैत येतो. अद्वैतला खुश बघून सोहम म्हणतो, जाताना कुणीतरी खूप उदास होतं, पण आत्ता एकदम तू खुश आहेस. काय नक्की घडलंय तरी काय दादा? तितक्यात तिथे राहुल येतो. राहुल म्हणतो, काय झालं दादा, अपसेट होता का? यावरती सोहम म्हणतो, हो, जाताना दादा खूप अपसेट होता. त्यावरती आता मात्र राहुल म्हणतो, नक्की झाले तरी काय? त्यावेळेला घडलेला सगळा प्रकार सांगत अद्वैत म्हणतो, मी मिस नैनांना खरं तर भेटायला गेलो होतो, पण त्या मला भेटायला नाही आल्या. पण माझ्या मनातलं काय खळबळ चालू आहे ही त्यांनी अचूक ओळखली. आणि सांगू का, खरंच माझं मन इतकं हलकं झालं म्हणून सांगू, असं म्हणत अद्वैत घडलेला प्रकार सांगत असतो. इकडे सरोजची खूप चिडचिड होत असते. ती स्टाफवरती खूप चिडलेली असते. वाईट कपडे असे धुतात का? असे कोणी धुवायला सांगितले तुम्हाला? स्टाफमधला माणूस तिला समजवत असतो की मॅडम, आमच्याकडून चूक झाली, पुन्हा असं होणार नाही. सरोज म्हणते, एकच चुका तुम्ही किती वेळाला करणार? तुम्हाला समजत नाही आहे का? असं म्हणत सरोज त्या माणसाला ओरडत असताना तिथे आता रजनी येते आणि म्हणते, वहिनी जाऊ दे ना, तुम्ही नका बरं चिडचिड करू. छोट्या मोठ्या गोष्टींवरून स्वतःला त्रास करून घेऊ नका. ॲक्च्युली सरोजची चिडचिड मुद्दाम म्हणजे तिचं वेगळं डोक्यात चालू असतं. अद्वैत आणि त्याच्या बाबांचं भांडण हे त्याचं कारण असतं. तितक्यात तिथे रोहिणी येते आणि म्हणते, वहिनी तू माझ्यावरती जे काम सोपवलं होतंस ना, ते काम मी चोख केलेलं आहे. म्हणजे तुला माहिती आहे का, या कामासाठी तू मला पाठवलंस ते आत्या म्हणून माझं काम मी चोख केलंय. मी नैनाचं घर पाहायला गेले होते. त्यावरती आता रजनी म्हणते, काय पाहिलंत मग घरात? आता रोहिणीच्या डोळ्यासमोर सगळा घडलेला प्रकार तर येतो. रोहिणी विचार करत असते, आता ह्या मूर्खांना काय सांगू, किती फॅमिली विचित्र आहे ती. पण रोहिणी सांगते, म्हणजे मी त्यांचं घर बघितलं, हां म्हणजे खानदानी जुन्या प्रकारचं आहे, पण त्याला मॉडर्न लुक दिलेला आहे. त्यामुळे ते घर आता चांगलं वाटते आणि संस्कार व्हॅल्यू जपणारी लोक आहेत ती. मला असं वाटते आपल्या अद्वैतसाठी शोधून सुद्धा पुन्हा असं सासर मिळेल असं मला वाटत नाही आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे लगेचच रोहिणी म्हणते, मी संगीता खरेला कॉल लावते आणि नैनाचे बाबा आले का विचारते, मग पुढची बोलणी करूया. असं म्हणत ती संगीताला कॉल लावते. संगीताला कॉल लावल्यावरती आता संगीता कॉल घेते आणि संगीता म्हणते, हो हो बोला बोला रोहिणीताई, काय म्हणताय? रोहिणी म्हणते, नैनाचे बाबा आले का? यावरती संगीता म्हणते, हो आलेत की. यावरती आता रोहिणी फोन सरोजकडे देते. सरोज म्हणते, बघा दोन्ही फॅमिली एकाच ठिकाणी जमलेल्या आहेत, तर आपण उद्याच्याच उद्या बघण्याचा प्रोग्राम करून लग्नाचं काय ते ठरवूया का? यावरती आता संगीता म्हणते, उद्या? आता मात्र रोहिणी म्हणते, हो उद्याच करूया. सरोज म्हणते, हो हो आपण उद्याच सगळं करूया. आता संगीता थोडीशी गडबडते. तिच्याकडे आता इतकी सगळी लपवाछपवी करायला वेळ कुठला? तिच्याकडे वेळच नसतो. पण आता यांना नकार देणं हे सुद्धा एकदम उलट वाटेल, म्हणून ती काहीच बोलत नाही आणि म्हणते, ठीक आहे. तोपर्यंत इकडे आता नैना विचार करत असते की कलाताई अजूनही आलेली नाही आहे, तर हीच वेळ चांगली आहे मला आईसोबत राहुलबद्दल बोलण्यासाठी. आणि ती आता राहुलबद्दल बोलण्यासाठी संगीताकडे येते. पण संगीता एका वेगळ्याच विचारात असते आणि तितक्यात कला येते. संगीता म्हणते, का गं इतक्या रात्री कुठे गेली होतीस? आता काय सांगावं हा कलाला खूप मोठा प्रश्न पडतो. कला म्हणते, नाही कुठे नाही, मी असंच थोडंसं काम होते ना म्हणून बाहेर पडले होते. यावरती संगीता म्हणते, हे बघ आता ही अशी उशिराची कामं वगैरे बंद करायची ना, आता ही अशी कामं नाही करायची. आता मात्र कला सगळं आठवत असते आणि अद्वैत चांदेकर ॲक्च्युली कसा माणूस आहे हे तिला काहीच कळत नसतं. म्हणजे त्याचं एकंदर रूप बघता आपल्याला काहीतरी विचित्र वाटते हे तिला समजत असतं. पण इकडे ताबडतोब संगीता म्हणते, जा काजू तू एक काम कर बरं, तुझ्या बाबांना बोलवून घे. तुझ्या बाबांना बोलव आणि त्यांना माझ्याशी महत्त्वाचं मला त्यांच्याशी बोलायचं आहे. यावरती आता मात्र इकडे काजू बाबांना बोलवायला जाते. कला म्हणते, आई झालंय काय? तू इतकी हायपर का झालेली आहेस? यावरती संगीता म्हणते, थांब तुझ्या बाबांना येऊ दे, मग मी काय आहे ते सगळं सांगते. असं म्हणत संगीता आता मात्र बाबांना बोलवण्याचा विचार करते. तोपर्यंत बाबा आता येतात सुद्धा. तर बाबा आल्यावरती आता मात्र संगीता म्हणते, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्या लोकांनी आपल्याला बोलवलंय, म्हणजे आपल्याला नाही बोलवलं, ते आपल्या घरी यायला निघालेत. आता या सगळ्यासाठी मला सुकण्याची भेट घ्यायला पाहिजे. तिची मदत घ्यायला लागली तरीसुद्धा ही मदत घ्यायला मी तयार आहे.
म्हणजे सुकन्याला मी भेटणार आहे आणि मी तिची मदत घेणार आहे। यावरती आता लगेच धावत पळत सुकन्याला भेटायला संगीता नैनाला घेऊन निघते। बाबा म्हणतात, अगं कले काय करायचं, थांबव हिला। यावरती कला म्हणते, बाबा मला असं वाटते तिच्या मनात आहे ना ते सगळं करू दे, कारण आपण कितीही काही बोललो ना तरी ती ऐकणार नाही आणि यामध्ये आपण उगाचच तिला अडकवायला नको आहे, असं म्हणत कला आता बाबांना समजवत असते। तोपर्यंत आता संगीता नैनाला घेऊन सुकन्याच्या घरी येते। नैना सांगत असते, आई अगं काय करायचंय, आपण इकडे का आलोय। याच्यावरती लगेचच संगीता म्हणते, काहीही झालं तरी तुझ्या आपण मावशीची मदत घ्यायची आहे, मावशीची मदत घ्यायची। नैनाला हे काही पटत नसतं, पण संगीता म्हणते, हे बघ आपल्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नाही, असं म्हणत ती आता सुकन्याची बेल वाजवते। सुकन्याची बेल वाजवल्यावरती आता ताबडतोब सुकन्या दार उघडते आणि दोघींचं स्वागत करत त्यांना घरात घेते। इकडे आता अद्वैत सांगत असतो, म्हणजे मी निघताना मला आबांनी एक हिंट दिली होती। आबांनी मला सांगितलेलं होतं की जी व्यक्ती आपली जोडीदार असते ना ती व्यक्ती आपल्या मनातल्या गोष्टी अचूक ओळखत असते आणि त्याच व्यक्तीला आपण आपलं लाईफ पार्टनर बनवायचं। आणि ही मला आत्ता अनुभूती आली, मला आत्ता समजलं की नैनाला मी काहीही न सांगता माझ्या मनातलं सगळं काही कळतंय आणि त्यामुळे मला आता नैना हीच माझ्यासाठी योग्य लाईफ पार्टनर आहे हे पटलेलं आहे। यावरती आता इकडे सोहम म्हणतो, दादा सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना, मी खरंच खूप खुश आहे। नैना वहिनी इकडे आली ना की सगळं ठीक होईल। राहुल विचार करतो, तिने तुला काय सांगितलं, काय मला हे काही माहीत नाहीये, पण या सगळ्यामध्ये ती तुला कशी मिळणार नाही तुझी परफेक्ट लाईफ पार्टनर म्हणून, यासाठी मी बरोबर प्रयत्न करेन, ती तुला मिळणार नाही एवढं मात्र खरं, असं म्हणत आता इकडे राहुलच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार चालू असतात। तो या सगळ्यामध्ये आता खूप मोठा डाव खेळत असतो। तोपर्यंत संगीता आपल्या बहिणीला भेटायला येते आणि ती म्हणते, ताई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे खरं सांगू तर मला तुझी मदत हवी। सुकन्या म्हणते, बोल ना, इतके आडेवेडे का घेतेस। संगीता सांगते, मी खूप मोठ्या अडचणीत आहे, आपल्या नैनीचं लग्न ठरतंय। यावरती सुकन्या म्हणते, अरे वा लग्न ठरतंय, मग ही तर आनंदाची गोष्ट आहे, तुला कोणत्याही गोष्टीची मदत हवी असेल तर सांग, मी तुझ्याकडे 4 दिवस येऊन राहीन। आणि ही काय ग गोष्ट अशी आहे का धूमधडाक्यात येऊन सांगायची, तर अशी आडवेळा येऊन काय सांगतेस गोष्ट। संगीता म्हणते, अगं तुला माहिती आहे का माझ्याकडे कोणती अडचण आहे ती, मी खूप मोठ्या अडचणीत सापडली ताई। यावरती सुकन्या म्हणते, बोल ना। संगीता म्हणते, तुला माहिती आहे का आपल्या नैनीचं लग्न चांदेकर ज्वेलर्सवाले त्यांचा मोठा मुलगा अद्वैत चांदेकर याच्याशी ठरलेला आहे। यावरती सुकन्या म्हणते, काय बोलतेस, नशीबच काढलं पोरीने, काय ग नैना लव्ह मॅरेज की काय। मग नैना मात्र चक्क लाजते। त्यावेळेला सुकन्या म्हणते, बघ बघ पोरगी कशी लाजते बघ, पण प्रॉब्लेम काय आहे आणि हे असं का लपून छपून तू येऊन सांगितलंस। हे बघ लपून छपून येऊन सांगण्यासारखी ही गोष्टच नाही आहे, मला असं वाटतंय तू भाऊजींना घेऊन आता धूमधडाक्यामध्ये हे सगळं येऊन सांगायला पाहिजे होतंस। यावरती आता मात्र इकडे संगीता म्हणते, माझा खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे, म्हणजे उद्या त्या लोकांना भेटायला यायचंय, आम्हाला भेटायला यायचं आहे आणि आता त्यांना आमचं घरसुद्धा पाहायचं आहे। यावरती आता मात्र सुकन्या म्हणते, ठीक आहे मग किती वाजता ते येणार आहेत, मी येते ना मदतीला। संगीता म्हणते, नाही म्हणजे त्यांना घर पाहायचं आहे, पण आमचं घर कसं दाखवू, मला असं वाटतंय आपण एक काम करूया का, मी तुझ्या घरी त्यांना बोलवू का, म्हणजे हे घर माझं आहे म्हणून सांगायला। आता मात्र इकडे सुकन्या म्हणते, अगं अशी काय करतेस, हे कसं शक्य आहे, म्हणजे या घरामध्ये त्यांना बोलवणार, हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये। नैना विचार करते, हो खरंच आईला काय हे सगळं सुचलंय, असा विचार करत नैना सुद्धा विचार करत असते। तोपर्यंत कला विचार करते, म्हणजे अद्वैत चांदेकरला ज्या वेळेला हे सगळं समजेल की आम्ही हे खोटं सगळं केलंय त्यावेळेला काय होईल, नक्की ताईचं आणि त्याचं पटेल का, म्हणजे एक वेळ माझं आणि त्याचं नाही पटत हे सोडू दे, पण ताईचं आणि त्याचं नक्कीच पटलं पाहिजे। तोपर्यंत सुकन्या सांगत असते, मला असं वाटतंय संगीता हे सगळं खूप चुकीचं ठरेल, म्हणजे माझ्या घरातले फोटो, माझ्या दारावरची पार्टी, हे सगळं जर लोकांच्या समोर आलं तर कसं काय, आणि ते चांदेकर म्हणजे इकडे कोल्हापुरातले खूप मोठे प्रस्थ आहेत, तू त्यांना सगळं काही खरं सांगून टाक ना, असं अडचणीमध्ये त्यांना ठेवून हे काही करू नकोस, मला नाही वाटत की हे सगळं काही ठीक आहे म्हणून, असं म्हणत आता इकडे सुकन्या संगीताला योग्य प्रकारे समजत असते, पण संगीता ऐकायला तयार नसते आणि संगीता हट्टाला पेटलेली असते आणि अखेर आपल्या हट्टापायी संगीताने हे सगळं करण्याचा निर्णय घेतलेलाच असतो, सुकन्याला मनवलेलं असतं। मग या चांदेकर परिवाराला सुकन्याच्या घरी आणत आता इकडे सुकन्याच्या घरी बोलवण्यात येतं, सुकन्याच्या घरचा ॲड्रेस देण्यात येतो। तोपर्यंत आबा आता कुलदैवतांना कौल ठेवतात की आम्ही आमच्या
अद्वैतच्या लग्नाची बोलणी करायला निघालोय, सगळं काही शुभ होऊ दे असं म्हणत आता सगळे चांदेकर संगीताच्याच म्हणजे सुकन्याच्या घरी निघालेले असतात. तोपर्यंत यांची काही तयारी नसते आणि आता कला सांगते, आई अगं ती लोक आले म्हटल्यावर ती सगळेच जण घाबरतात, सुकन्या आणि आता इकडे संगीतासुद्धा. तोपर्यंत चांदेकरांची एंट्री झालेली असते. चांदेकर तिकडे येतात सुद्धा आणि आता सुकन्या आणि संगीता हादरते. आता या सगळ्यामध्ये सगळं सत्य बाहेर पडणार की यावेळेला सुद्धा खोटं पचून जाणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.